नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा आदेश बांदेकर सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम जवळपास दीड करोड लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज त्याचं एक छोटेखानी सेलिब्रेशन कार्यक्रम आज केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे की पडद्यामागचे जे कलाकार असतात त्यांना तुम्ही आज इथे रंगमंचावर आणलं, त्यांचा सत्कार समारंभ केला, त्यांना एक मुख्य स्थान तुम्ही आज इथे दिलेलं आहे. ही कल्पना सुचणं आणि अशा पद्धतीने त्या लोकांना त्यांचं जे देणं आहे ते देणं हे किती महत्त्वाचं असतं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही करतायत हे का सुचलं? मला असं वाटतं यासाठी धन्यवाद स्टार प्रवाह, धन्यवाद सतीश राजवाडे आणि त्यांची संपूर्ण टीम. कारण एका वाहिनीचं नेतृत्व ते करतायत आणि एक कार्यक्रम ज्या वेळेला 14 दिवसांची ही वारी संपूर्ण युनिट वारीमध्ये थांबून ऊन वारा पाऊस कसली चिंता न करता ते महाराष्ट्राच्या नव्हे तर जगभर जिथे जिथे म्हणून स्टार प्रवाह बघितलं जातं तिथे तिथे पंढरीची वारी तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम केले त्या सगळ्यांना बोलवून एक छोटस मायेचा थाप पाठीवर मारणं, हात मायेचा ठेवणं हे अत्यंत आनंदाचं आहे. आणि ते मला आज फार कौतुकाचं वाटलं. कारण हा खरं तर कार्यक्रम संपलेला आहे, कार्यक्रम पूर्ण झालेला आहे, वारी आषाढी झालेली आहे. पण तरी आषाढीच्या नंतर लगेच 2 दिवसांनी ही एक वेगळी आनंदाची वारी आणि कौतुकाची वारी ही जी काही झाली ती कधी विसरता येणार नाही. पण एक आवर्जून मला इथे नमूद करायचं आहे, आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या परिवारातली एखादी व्यक्ती वारीवर जाऊन येते किंवा आपली मित्रमंडळीपैकी कोणीतरी वारीवर जाऊन येतं तेव्हा आपण नका त्यांचे चरण स्पर्श करतो कारण आपल्याला त्याच्यामध्ये विठ्ठल दिसतो किंवा त्यांनी ते पायी वारी करून आलेले असतात. आज तसंच अगदी तुमच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. अगदी सर्व सतीश राजवाडे सर असतील किंवा तुमचे सगळे सहकारी तुमचे चरण स्पर्श करत होते. सो ह्या एक हे अद्भुत आहे फार की एखाद्या व्यक्तीप्रती लीन होणं, एखाद्या व्यक्तीप्रती समर्पित होणं. जसं प्रत्येक वारकरी हा वारीप्रती समर्पित असतो, विठ्ठलाप्रती समर्पित असतो. हे जे समर्पण आहे ते समर्पण तुम्ही कसं अनुभवलं वारीमध्ये? मी म्हणजे वारी हेच शिकवते. वारी स्वतःपेक्षा दुसऱ्याचा आदर कसा करता येईल, वारीमध्ये स्वतः बरोबर दुसऱ्याची काळजी कशी घेता येईल, स्वतःचं पोट अर्ध उपाशी ठेवतील पण दुसऱ्याचं पोट पूर्ण भरलेलं कसं राहील हे बघायचं असेल तर प्रत्येकाने एकदा तरी वारी केली पाहिजे. आणि तेच म्हणजे या ठिकाणी वारी पूर्ण करून आलो, पण वारी पूर्ण करून आलो आणि त्याच्यानंतर हे आपले संस्कार आहेत की पटकन कोणीतरी दुसऱ्याच्या प्रती, बरं तिथे वारीमध्ये लहानांच्या सुद्धा नमस्कार करतात, तिथे वयाचं काही बघत नाही. जो तो दुसऱ्याला माणसाने माणसाचा आदर कसा करावा हे वारी शिकवते, जे मला अनुभवायला मिळालं आणि तेच आपण इकडे आज अनुभवलं. अगदी वारीचा एक दिनक्रम असतो, दिनचर्या असते. जशी तुमची सुद्धा एक तुम्ही वेगळी शूटसाठी म्हणून बनवलेली होती. सकाळची काकडा आरती, नंतर मग जी काय वारी चालायला सुरुवात होते, संध्याकाळी 20 असतो, दुपारी 1 पुन्हा आणि मग नंतर रात्रीचा त्यांचा मुक्काम असतो. सो एकंदरीत तुमचा दिनक्रम कसा होता वारीसोबतचा? वारीसोबतचा तसाच होता. युनिट सोहमने 2 मध्ये स्प्लिट केलेलं होतं प्रॉपर. अर्ध युनिट सकाळी अगदी पहाटे 5च्या सगळे जे काही धार्मिक विधी होते ते चित्रित करण्यासाठी जायचं. तर त्याच्यानंतर जिथून ऍक्च्युअल वारी कव्हर करायची असेल तिथे दुसरं युनिट पोहोचायचं. संध्याकाळचं 1 युनिट. अत्यंत बॅलन्स गोष्टी केलेल्या असल्यामुळे ना सर्व मुवमेंट्स, कारण आम्ही एकच नाही दोन्ही पालख्या फॉलो करत होतो, माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची. त्यामुळे दोन्ही पालख्यांच्या बरोबर जे जे काही मुवमेंट्स आपल्याला घराघरात पोहोचवता येतील ते पोहोचवण्यासाठी अशी वारी चालू होती. म्हणजे दोन्ही वाऱ्या आणि तो एक वेगळा आनंद. अगदी अगदी नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही वारी केलेली आहे, म्हणजे तुम्ही याआधी आता ऐकत होतो बरंच की याआधी अशी पूर्ण वारी तुम्ही कधी केलेली नव्हती. या निमित्ताने तुमची ती पूर्ण वारी सुद्धा झालेली आहे. या वारीमध्ये चालत असताना किंवा असंख्य 18 पगड जातीचे धर्माचे वेगवेगळे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि सोबतच संत पंत दंतांची आपली परंपरा आहे महाराष्ट्राला, ती कशा पद्धतीने जोपासली जाते. अगदी तिकडे लोककलावंत सुद्धा असतात. 100% सगळेच, म्हणजे प्रत्येक जण आपली सेवा देत असतात. म्हणजे समाजातला प्रत्येक घटक, प्राणीमात्रापासून ते मनुष्य प्राण्यापर्यंत प्रत्येक जण, मी म्हणेन त्या वारीमध्ये वारीतला पांडुरंग हा पावलं पावली आपल्याला दर्शन देत असतो. आपण फक्त डोळे उघडे ठेवून प्रवास करायचा असतो.
आणि ते असलं की आपल्याला पावलोपावली तो आनंद मिळत जातो, जो मला अनुभवायला मिळाला, म्हणून मी भाग्यवान समजतो. क्या बात. मला या आवर्जून एक विचारायचं या क्षणी की तुम्ही आता पुढचा अभ्यास करताय PhD चा, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या संदर्भातला कसा तुम्हाला फायदा होणार आहे वारीचा त्या अभ्यासासाठी, म्हणून मला सांगा. क्या बात एखादं प्रकरण असेल मला. वेगळाच विषय आहे बा. नाही नाही, त्यात कसं आहे की मुळात शाहिरी लोकपरंपरेवरती माझा जरा अभ्यास सुरू आहे. पण त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं ना, तर ज्या कलांना, ज्या शाहिरी किंवा ज्या कीर्तनाच्या माध्यमातून, मग भारूड असेल, लोककला प्रकार असतील, हे लोककला प्रकार कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा अनुभवताना एक वेगळं अंग मला अनुभवायला मिळालं. अगदी गवळणी वगैरे, गवळणी असेल, भारूड असेल, वैदिक लावण्या असतील, ज्या या वारीमध्ये टप्प्याटप्प्यावरती सेवा दिल्या जातात, की कुठेतरी हे सगळे वारकरी संध्याकाळी विसाव्याला गेले, दुपारी रात्री थांबले की तिकडे प्रत्येक जण आपापली कला देत असतात. त्याच्यातून उपजत अभंग, लावण्या अगच्या कानावर पडतात, ज्या आपण कधी ऐकलेल्याच नाहीत, कधी बघितलेल्याच नाहीत. आता मी भारूड ऐकली, आपल्याला संत एकनाथ महाराजांची भारूडं सगळ्यांना माहितीच आहेत, पण अशी काही भारूडं आहेत की जी मला या वारीत ऐकायला मिळाली, की जी मी अरे असा थक्क झालो, खरं अरे की किती मस्त वेगवेगळी आहे ती भारूडं, मला वेगवेगळी ऐकायला मिळाली. इव्हन पालखी सोहळ्याचे जे प्रमुख होते भावार्थ देखणे सर, त्यांची परत एक भारुडाची वेगळी परंपरा आहे. मग त्यांनाही अनुभवताना आम्हाला खूप वेगळा आनंद मिळाला. तेव्हा अशा सगळ्या पावलोपावली टप्प्याटप्प्यांवरती ना हे आनंद आणि अभ्यासालाही त्याचा नक्कीच उपयोग होणार. मला वाटतं वेगळा PhD चा विषय घेऊन तुम्ही याच्यावरती रिसर्च प्रकरण सुद्धा एक प्रकरण म्हणण्यापेक्षा एक त्यातलं नक्की हे होणार की वारीतले शाहीर किंवा म्हणजे शाहीर आणि वारी याचा असलेला लोकसंगीताशी संबंध असंही काही होऊ शकेल. बघू आता, होईल सुरू आहे. क्या बात आहे. परंतु असंख्य अनुभवांचं मिळाल्यानंतर त्याची अनुभूती प्राप्त होते. सो या वारीमधून असंख्य अनुभव तुम्ही घेतले, ते तुम्ही आमच्यासमोर मांडले सुद्धा. त्यातली अनुभूती काय होती ती मला ऐकायला आवडेल. त्यातली अनुभूती तीच होती ना की माणसाने माणसावर प्रेम करावं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही मी सांगतो ना, मी वारीला आल्यानंतर ना म्हणजे काही अपेक्षाच नाहीये. अपेक्षाच नाहीये इन द सेन्स की माझं आता एम काय आहे, तर लोकांशी चांगलं वागायचं, दुसऱ्याचं चांगलं चिंतवतो तोच, ते तर पहिल्यापासून आहे. पण चांगलं जेवढं होईल, आनंद देता येईल तेवढा आनंद देत राहायचं. हेच म्हणजे काही घेऊन आलो तर वारीतनं मी हे घेऊन आलो, आनंद घेऊन आलो, जो आता आनंद मला देत राहायचा. वा वा. लाखो वारकरी चालत असतात फक्त एका ध्यासापोटी की मला विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे. अनेकांना हेही माहिती नसतं की आपल्या विठ्ठलाचं दर्शन होईल का नाही. फक्त कळस पाहतात आणि त्यांना वाटतं की समाधान मिळतं की माझं दर्शन झालेलं आहे. सो तुमचंही तसंच काहीसं झालेलं. 100% आम्ही कळसाचंच दर्शन घेतलं. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की कळसाचं दर्शन घेता अहंकाराचा सुद्धा नाश होतो, आणि कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे वारी पूर्ण झाली. तसाच अनुभव लाखो भाविकांचा आहे, भक्तांचा आहे, जो आमचाही होता. त्यामुळे आम्ही सुद्धा कळसाचं दर्शन घेतलं. अगदी. आणि एक अनेक म्हणजे म्हणतात की कळस हलतो, हे काय प्रकरण आहे? नाही, कसं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी जेव्हा निघते त्यावेळेला 2 देवळं बाजूबाजूला आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि बाजूचा कळस आहे तो सिद्धेश्वरांचा. सिद्धेश्वरांचा कळस हलतो असं म्हणतात, आणि ही भक्तांची खूप मोठी श्रद्धा आहे, आणि ती श्रद्धा तशीच आहे. क्या बात. लाखो टाळ मृदुंग तिथे वाजत असतात. तो जो एक ती जी एक व्हायब्रेशन आहे, त्या व्हायब्रेशन काय आहेत? त्या व्हायब्रेशन मी अजूनपर्यंत अनुभवले नाहीत, पण तुम्ही जे अनुभवले त्याच व्हायब्रेशन्स आहेत जे आपल्याला पंढरपुरापर्यंत पोहोचवतात. क्या बात आहे. एक वारीमध्ये ना बंधुभेट होते, सोपान काका महाराजांची असेल आणि माऊलींची असेल, तशी एक बंधुभेट इकडे सुद्धा झाली होती. तुम्ही वारीत होतात, मला वाटतं की तो एक भाग झाला तुमचा, कामाचा भाग होता, तुम्ही तिकडे होतात. परंतु इकडे असताना तुम्ही ही बंधुभेट अनुभवण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्ही इकडे आला असता? नाही, मी तिथे होतो ना. हो. आणि मी त्याच दिवशी 2 भावांची भेट बघितली ना मी तिथे, आणि ती काय वारकऱ्यांचे टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा माऊलीचा जो जल्लोष होता तो मी अनुभवलेला आहे. कारण तो संपूर्ण कानावरती तेव्हा मराठीच पडत होतं ना तिथे,
टाळ मृदुंगांमधून सुद्धा तो मराठी 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 आणि ज्ञानोबा माऊली, तुकाराम, टाळ मृदुंग आणि त्याच्यात सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट, त्यामुळे तो आनंद देणाराच आहे ना. कुठलीही भावंडांची भेट ही आनंद देणारीच असते. वा वा, क्या बात आहे. आणि जे मराठीला घेऊन आता जे सगळं सुरू आहे तिथे तर अखंड मराठी आम्ही तर माऊली, अरे संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पालखी बरोबरच होतो आम्ही, अजून काय वेगळं पाहिजे. अगदी. पण आता जे काय सुरू आहे एकंदरीत तुमचं काय त्याच्यावर मत आहे? मला असं वाटतं रामकृष्ण हरी, आता आपण ह्याच्याच वर काही हरकत नाही, काही हरकत माऊली महाराष्ट्राची, माऊली महाराष्ट्र रामकृष्ण हरी. आणि पुढच्या वारीला आम्हाला सुद्धा तुम्ही घेऊन जाल अशी आम्ही अपेक्षा करू. मला आवडेल, आणि नक्कीच भेटू. सगळ्यांनाच घेणार आहे मी. ट्रकच कर, पुढच्या वर्षी ट्रक करूया आपला. धन्यवाद खूप खूप. पुढच्या वर्षी ट्रक, सॉरी रामकृष्ण हरी. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.